किसान सभा आणि आंदोलक शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईच्या दिशेने आगेकूच करतंय। विविध मागण्यांसाठी नाशिकहून शेतकऱ्यांचा हा लॉंग मार्च निघालाय। ऊन वारा पाऊस कसलाही विचार न करता हे शेतकरी पायी चालत मुंबईच्या दिशेने येतायत। हजारोंच्या संख्येने शेतकरी आपल्या मागण्यांसह या मोर्चात सहभागी झालेत। आज किसान सभेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होतं, मात्र आजची बैठक रद्द होऊन ती आता उद्या होणार आहे। त्यामुळे या बैठकीनंतर काय तोडगा निघतो का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। हे मोर्चेकरी अहोरात्र चालता आहे आणि सरकार आपलं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे। आपल्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन हे आंदोलक जे आहे ते अशा पद्धतीने हजारोंच्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे। पाऊस असला तरी देखील चालताय, ऊन असला तरी देखील चालताय आणि सरकारला या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करून घेण्यासाठीचा त्यांचा आग्रह असणार आहे। आपल्यासोबत कॉम्रेड डॉक्टर DL कराड आहे। पाऊस सुरू आहे तरी देखील आपण चालताय। हे बघा, दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आम्ही सगळे पावसामध्ये चालतो आहोत। महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या डोळ्यामध्ये कधी पाणी येणार आहे? आज शेतकरी 3 दिवसापासून पायी चालतोय, उन्हामध्ये चालतोय, रस्त्यावर जंगलामध्ये झोपतोय, आहे तो भाकर तुकडा खाऊन हा मोर्चा काढतोय। महाराष्ट्राचं विधानमंडळाचं अधिवेशन चालू आहे, ते काय करतायत? मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यामध्ये कधी पाणी येणार आहे? ते शेतकऱ्यांची मुलगा असं सांगितलं जातं आणि शिवाजी महाराजांचं, शाहू महाराजांचं नाव घेतात। त्यांनी ही संबंध परिस्थिती शेतकऱ्यावर जी आणलेली आहे, मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या विधानमंडळाने आता तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे। या ठिकाणी शेतकरी जे आहे ते पावसात चालताय। शेतकऱ्यांचे अश्रू सरकारला का दिसत नाहीये असा सवाल जो आहे तो आता या आंदोलकांकडून केला जातोय आणि भर पावसात देखील हे शेतकरी चालताय आणि मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे। मंत्रालयापर्यंत चालण्याचा त्यांचा निर्धार आहे, तसूभरही ते मागे हटायला तयार नाही। ऊन वारा पाऊस अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे आंदोलक आपल्या आंदोलनावरती ठाम आहे। जोपर्यंत सरकार आपल्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आपण पायी चालत राहू, अशा प्रकारची भूमिका या आंदोलकांची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। आणि यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। नागपुरात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झालेली आहे। नागपूर वेधशाळेनं आजपासून 17 मार्च पर्यंत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केलेली होती आणि याच अनुषंगानं पाऊस नागपूरमध्ये सध्या सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी। अकोल्यातल्या पाणी प्रश्नावरनं विधिमंडळ परिसरामध्ये आमदार नितीन देशमुख यांनी आंदोलन सुरू केलंय। अकोल्यातील पाणी योजनेला देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिलेली आहे आणि त्याच्या विरोधात नितीन देशमुख आंदोलन करतायत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून त्यांनी पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केलंय। 50% काम झालं, 50% काम झालं। 75 किलोमीटर पाईपलाईन टाकणं झाली, तरी अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी, आमचे तर ते पालकमंत्री आहेत, ऍक्च्युली त्यांनी तर भूमिका त्यांची अशी नसायलाच पाहिजे पालकमंत्री म्हटल्यावर, कारण की जिल्ह्याचा पालक त्यांचा आहे। त्यांनी त्या आरक्षणाला स्थगिती दिली, त्याच्यामुळे आता मी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला हार टाकून आमरण उपोषणाला इथं बसत आहे आणि मतदारसंघातले लोक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। 2 वेगवेगळ्या मतदारसंघातलं भांडण असेल किंवा पाणी आरक्षणाचं भांडण असेल तर त्यावर निश्चित माहिती घेणं हे मंत्री महोदयांचं काम आहे आणि त्या अनुषंगाने माननीय देवेंद्रजींनी तो अहवाल त्याला तात्काळ मागितलेला आहे आणि तात्पुरती स्थगिती त्याला दिलेली आहे। पण नितीन देशमुख म्हणतात की स्थगिती देऊच नका, असा हा वाद आहे। मी त्यांना जाऊन त्या ठिकाणी, देवेंद्रजींनी मला सांगितलं, मी त्यांना जाऊन त्या ठिकाणी नितीन देशमुखांना भेटलो, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं म्हणणं असं आहे की आधी स्थगिती उठवा मगच मी या ठिकाणी उठेल। मला वाटतं असंही अट्टहास त्यांनी करू नये, कारण अशी कुठेही पद्धत कुठेही नाही आहे।